जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आढावा घेतला. या योजनातील कामांना अधिक गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित 1374 कामांपैकी 1311 कामे पूर्ण झाली असून ही प्रगती 95.4% आहे. सुमारे 4415 लाख रुपयांच्या निधीतून विविध विभागांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शहापूर तालुक्यातील 9 गावांमध्ये 208 पैकी 183 कामे पूर्ण झाली असून महिला बचत गटांना 108.40 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सन 2025 ते 26 मध्ये जिल्ह्यातील 16 जलसाठ्यांमधून 45,717 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आगामी 2026 ते 27 वर्षासाठी 68 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून 15 जुलैपूर्वी आणखी 20 कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू असून मांडवत व जायगाव येथील नाला खोलीकरणाची कामेही प्रगतीपथावर आहेत. सर्व जलसंधारण प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी दिले.